नेहमीच्या चवीच्या वर्णापेक्षा काहीतरी वेगळं खावंसं वाटलं म्हणून आज आपण बनवतोय चिंच गुळाची चटपटीत आमटी जी तोंडाची चव नक्कीच वाढवेल। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आता आपण 1 कप तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे तूर डाळ आणि पाणी दोन्ही आपण कुकर मध्ये टाकून घेतले आणि यावर 1 टेबलस्पून तेल टाकले। यावर आता आपण टाकूया 1/4 टीस्पून हळद आणि 1/4 टीस्पून हिंग आणि कुकरला आपण आता 4 शिट्ट्या देऊन घेऊया। तुम्ही बघू शकता छान आपली डाळ शिजलेली आहे। आता ह्याला आपण रवीने घोटून घेऊया। पहिल्यांदा पाण्याचा वापर न करताच आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे ती व्यवस्थित सगळी एकत्र येईल आणि नंतर लागल्यास आपण पाणी टाकूया ह्याच्यात। डाळ आपली घोटून झाली आहे। आता आपण पॅन मध्ये तेल गरम करूया। यावर अर्धा टीस्पून मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली की ह्यावर टाकूया अर्धा टीस्पून हिंग, 8 ते 10 कढीपत्ते आणि छान फोडणी करून घेऊया। यावर आता आपण घोटून घेतलेली डाळ टाकून घेऊया आणि थोडे मिक्स करूया। कुकरच्या भांड्यामध्ये आता गरम पाणी टाकून ते थोडंसं हलवून मिक्स करून ते या डाळीत आपण ऍड करूया। तुम्हाला जशी पातळ किंवा घट्ट ज्याप्रमाणे आमटी आवडते त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यात पाणी ऍडजस्ट करा। यावर आता आपण 1/4 कप चिंचेचा कोळ टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया सगळं। चिंचेचा कोळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा। आता यावर आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि एकदा सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स होण्यासाठी प्रत्येक घटक टाकल्यावर आपण वेगळं मिक्स करतोय। आता यावर आपण 1 टीस्पून लाल तिखट टाकूया, थोडं मिक्स करूया आणि यावर 1 टीस्पून गोडा मसाला टाकूया। पुन्हा मिक्स करून घेऊया। यावर टाकूया 1 ते 2 टेबलस्पून किसलेला गूळ आणि थोडं मिक्स करून घेऊया। रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम बेत आहे हा, जे भाताबरोबर, भाकरी सोबत, अगदी पोळी सोबतही सहज खाता येईल आणि तितकंच चटपटीत असेल। आपल्या आमटीला आता छान उकळी यायला लागली आहे। छान उकळी आल्यावरती आपण ह्याच्यात टाकतोय 1/4 कप ताजं खोवलेलं नारळ आणि पुन्हा सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याने खूप छान मस्त चव येते आपल्या चिंचगुळाच्या आमटीला। यावर आता भरपूर कोथिंबीर टाकूया आणि सगळं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता छान एकत्र आलेली आहे आपली आमटी। अगदी सुंदर रंग आलेला आहे, खूप मस्त दाटसर झालेली आहे। आपली चटकदार आणि चटपटीत मस्त चिंचगुळाची आमटी रेडी आहे। आणि आमटी हा आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांचा आवडता प्रकार आहे। बघा किती छान एकत्र होऊन आली आहे। छान कोथिंबीर आणि थोड्याशा नारळाने सर्व करा। मस्त महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपीचा आस्वाद घ्या। कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा आणि अशाच छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक यू।